जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची एकही समस्या शिल्लक राहू देणार नाही असं शिक्षणाधिकारी मोहरे यांनी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या आयोजित सभेत सांगितलं। जिल्ह्यातील विविध शैक्षणिक समस्यांवर सभेत चर्चा करताना ते बोलत होते। दरमहा 1 तारखेलाच नियमित पगार करण्यात यावा, तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे समायोजन त्वरित करावे, बदली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रस्तावांना त्वरित मान्यता द्यावी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता त्वरित देण्यात यावी, संच मान्यता त्रुटी दुरुस्ती, शिक्षकांना परतावा, भविष्य निर्वाह निधी, प्रत्येक महिन्याला बिल स्वीकारावं, वेतनेतर अनुदान देण्यात यावं, वैद्यकीय बिल त्वरित निकाली काढा, तसेच विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली। माननीय शिक्षणाधिकारी यांची संयुक्त सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये मुख्याध्यापकांचे प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या तिन्ही लोकांचे प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने मुख्याध्यापक संघातर्फे मांडण्यात आले। ज्या काही अडचणी असतील त्या अडचणींचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। जसे उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेले आहेत की संच मान्यता आहे, त्या संच मान्यता मध्ये काही त्रुट्या आहेत, त्या त्रुट्या कधी दुरुस्त होतील आणि दुरुस्त होऊन त्या केव्हा या ठिकाणी मिळतील। त्याचबरोबर अतिरिक्त जे कर्मचारी आहेत शिक्षक कर्मचारी, या अतिरिक्त शिक्षक कर्मचाऱ्यांचं समायोजन केव्हा होईल, त्याचप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे जे नियमित जे वेतन आहे त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी मागितण्यात आलेलं आहे। साधारणतः सर्वसमावेशक असे प्रश्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांचे या ठिकाणी पोटतिडकीने मांडण्यात आलेले आहे।